खरं तर आज शिवजयंतीनिमित्त मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमांना सर्व ठिकाणी फिरायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद घ्यावी म्हणून आज पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं. आपणा सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारं डबल इंजिनचं सरकार आल्यापासून अनेक विषयांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम हे सरकार म्हणून होत आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की या कल्याण डोंबिवली असेल किंवा या भागांमध्ये गेली अनेक वर्ष काही विषयांना सातत्याने मागणी केली जात होती आणि मला प्रामुख्याने आज ॲडव्होकेट शशिकांत ठोसरजी यांचं उल्लेख करावा असं वाटतो की ते नेहमी असं म्हणायचे की या शहरामध्ये विधी विद्यालय महाविद्यालय झाली पाहिजेत असं ते वारंवार सांगत असत. गेल्या काही सुरुवातीच्या काळामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या राणा प्रताप आणि या इथल्या असणाऱ्या शाखेमध्ये आपण लॉ कॉलेजसाठी परवानगी ही देण्यात आली. ती दिल्यानंतर कल्याण डोंबिवली भागांमध्ये अजून लॉ कॉलेज झाली पाहिजेत अशी अनेकांची मागणी ही यायला सुरुवात झाली आणि मग त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून अजून 2 ठिकाणी लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी शासनाला विनंती करण्यात आली आणि जोंधळे कॉलेज आणि जोशी हायस्कूल अशा 2 ठिकाणी लॉ कॉलेजसाठी परवानगी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या शहरामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये 3 लॉ कॉलेजेस यांना परवानगी या शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने या भागामध्ये वाढती नागरीकरण आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लॉ कॉलेज या भागांमध्ये नसल्यामुळे बऱ्याच जणांना उल्हासनगर असेल किंवा मुंबईच्या दिशेने अनेक ठिकाणी या शिक्षणासाठी जावं लागत होतं. परंतु ही व्यवस्था आता शहरांमध्येच तयार झाल्यामुळे एक शहरातील विद्यार्थ्यांना त्याचा फार मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण न्याल याची मला पूर्ण खात्री आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे विषय हाताळण्यात आले त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने
विकासाच्या दृष्टिकोनातून काही गतिमान पद्धतीने कामांना सुरुवात करण्यात आली। त्यामध्ये काही ठळक कामांच्या संदर्भामध्ये आपणा सर्वांसमोर बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत आहे की अधिवेशनाच्या अगोदर या सर्व गोष्टी सांगणं आपापल्या भागांमधील हे अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं आहे। त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शांताराम मोरे जे आहेत त्यांच्याकडे 03 मध्ये 14 कामं जवळजवळ 65 कोटी रुपयाची, 04 मध्ये 100 कामं ही जवळजवळ 805 कोटी रुपयाची, नाबार्डमधली असणारी 11 कामं 18 कोटी रुपयाची, महेश चौगुले यांच्याकडे 04 मधली 16 कामं 42 कोटी रुपयाची, कथोरेंच्या इथे 03 मधली 2 कामं ही 33 कोटी रुपयाची, 04 मधली 107 कामं 151 कोटी, नाबार्डमधली 4 कामं जवळजवळ 95 कोटी आणि राजू पाटीलजी यांच्याकडचे 04 मधली 17 कामं 30 कोटी रुपये आणि नाबार्डमधली 2 कामं 7 कोटी रुपये, 04 मधली 04 मध्ये या भागांमध्ये ती सर्व कामं माझ्या नावाने मी टाकलेली असल्यामुळे ती जवळजवळ 92 कोटी रुपयाची, राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीणमधली असणारी वस्तुस्थिती, 04 मध्ये विश्वनाथ भोईर यांच्याकडे असणारी कामं 27 कोटी रुपये, दौलत दरोडा 03 मधली 35 कोटी रुपये व 04 मधली 24 कामे जवळजवळ 192 कोटी, गणपत गायकवाड यांच्याकडे 03 मधली 9 कामं 35 कोटी व 04 मधली 10 कामं 27 कोटी, कुमार ऐलानी 03 मधली 6 कामं जवळजवळ 92 कोटी। अशी सर्व कामांची यादी आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण कामानिहाय माहिती ही सुद्धा आपल्यासमोर ठेवण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही सर्व कामं या व्यतिरिक्त हॅम आणि ADBची असणारी काही कामं या बजेटच्या व्यतिरिक्त असणारी ही कामं असल्यामुळे यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आउटले करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून केलं जातं। त्यामुळे त्याही बाबतीमध्ये असणारी पूर्ण माहिती ही आपल्यासमोर नक्कीच ती हॅमची कामं मंजूर झाल्यानंतर त्याही संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपल्यासमोर ठेवण्यात येईल। खरं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या एकमेव धोरणाप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने कामांना गती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने विकास कामांना गती देण्याचं काम हे केलं गेलेलं आहे। त्यामध्ये आज ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या या कामांच्या संदर्भातली माहिती ही जी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जी सहजपणे करता येऊ शकत होती, सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडे असणारे रस्ते हे आता जवळजवळ ठाणे जिल्ह्यामध्ये शिल्लक न राहिल्यामुळे जवळजवळ सर्वच्या सर्व स्टेट हायवेज जे आहेत ते स्टेट हायवेज त्याची कामं पूर्णच्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलेलं आहे। परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जिल्हा मार्ग जे आहेत ते जिल्हा मार्ग ही काही आमदार मंडळींच्या माध्यमातून त्यांना दर्जोन्नती करण्याचं काम सुद्धा आपण केलेलं आहे आणि दर्जोन्नती केल्यामुळे ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण वर्ग करून त्यामध्ये सुद्धा आपण काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणची रस्ते हे अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत असेही रस्ते दर्जोन्नती करून आपण त्यांनासुद्धा त्यामध्येही काम करण्याचं योजना आहे आणि त्यामध्ये असे अनेक रस्ते आहेत की जे रस्ते आपण करत आहोत। त्यामुळे आपणही त्या सगळ्या रस्त्यांबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे।
त्यामुळे ग्रामीण भागातलेही रस्ते नव्याने तयार करण्याच्या दृष्टिकोनातूनही सुद्धा शासनाने नवीन धोरण हे तयार केलेलं आहे. त्यामुळे त्या धोरणाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एक नवीन सुधारित धोरण जे आहे त्या धोरणाच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ हॅमच्या माध्यमातून अंदाजे 28,000 कोटी रुपये आणि तेवढ्याच कोटीचे रुपये हे जिल्हा मार्गाच्या माध्यमातून सुद्धा करण्याचं धोरण हे शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये जे चांगले रस्ते हे शासनाच्या माध्यमातून झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून सर्व रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा यानंतरच्या काळामध्ये भर राहणार आहे. आणि त्यामुळे शासनाने नव्याने केलेल्या या धोरणाच्या माध्यमातून रस्त्यामध्ये खड्डे पडणे किंवा रस्त्याची दुरावस्था होणे हा विषय काही अंशी का होईना याच्यातून मार्गस्थ होईल याची शासन म्हणून हे धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीची आपल्याला माहिती द्यावी म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली. धन्यवाद. ही सर्वच्या सर्व माहिती जी आहे खरं तर मी बैठकीला जाणार होतो म्हणून सगळा चार्टच तो आणला होता. त्यामुळे टोटल जर आपण पाहिलं तर एक 2-5 हजार कोटीच्या जवळपेक्षा जास्त पैसे असू शकतील अशी असणारा अंदाज याप्रमाणे असू शकतो. कारण 03, 04 हॅम ADB अशी सगळी असणारी माहिती होती. पण फक्त विधिविद्यालयाच्या संदर्भात माहिती देण्यापेक्षा ही थोडीशी माहिती द्यावी म्हणून मग माहिती ही देण्यासाठी केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणचे असणारे लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिकची जी माहिती देतील. आणि या संदर्भामध्ये आता आमच्याकडे चार्टही अवेलेबल आहे. त्यामुळे तो चार्ट जो आहे तो चार्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे हा संपूर्ण चार्ट आपण तुम्हाला मी उपलब्ध करून देईन. तर त्यात तो रस्ता आणि त्या रस्त्याला लागणारा निधी अशी पूर्णच्या पूर्ण माहिती ही त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.